मित्रांनो झेपत नसेल तर येऊ नका. बाप्पाचं चरण स्पर्श दर्शन झालेलं आहे आपलं. कोट जय मल्हार. विसर्जन बोललं ना की आपल्या तिकडे खूप छान असं विसर्जन होतं, खूप भारी असं विसर्जन होतं. साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तन्मय कल्पेश पाटील. तर मित्रांनो आज आपण विसर्जन पाहायसाठी परेडला चाललो आहे. तर खूप धमाल मस्ती करणार आहोत आणि माझ्या जोडला ध्रुवेश आहे. तर खूप मजा येणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे लालबागचं दर्शन करणार आहोत, खूप बाप्पा बघायला भेटणार आहेत. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. तर मित्रांनो आम्ही आता फायनली पोहोचलेलो आहोत आणि परत मुंबईच्या राजाजवळ पोहोचणार आहोत. तर तिकडे तुम्हाला बाप्पा दाखवतोय. आणि मित्रांनो मला जास्त काही बोलायला भेटणार नाही मला तरी वाटते आज, कारण की एवढा क्राऊड असेल, एवढा क्राऊडमध्ये बोलायला भेटणं पॉसिबल नाही आहे. बोललो तरी पण आवाज नाही येणार तुम्हाला. तर चला. मित्रांनो हे पहा, मुंबईचा राजा गणपती बाप्पा मोरया. जनार्दनची गर्दी पाहूनच शकता मित्रांनो, किती गर्दी आहे हे बघा. दुकान आलं मित्रांनो, दुकान आलं. जय श्री महाकाल, जय श्री महाकाल. हे बघा मित्रांनो, हे डेकोरेशन केलं होतं श्री उज्जैन महाकालेश्वर टेम्पल. मित्रांनो आपण उज्जैनला गेलो होतो, सेम असंच मंदिर होतं आणि तसाच तुम्ही मकर पाहताय मुंबईच्या राजाचं. खूप छान असं मकर आहे. दर्शन करूया चला महाकालाचं. जय श्री महाकाल, जय श्री महाकाल. खूप छान असं डेकोरेशन केलं. आता मंडळी काला चौकीचा महागणपती बघायला आलोय. चला आरती चालू आहे वाटते. हे बघा मित्रांनो, परेलचा महाराज आला, परेलचा महाराजा.
बघा भक्तजनांची गर्दी बघा. नुसती धक्काबुक्की बघा. खूपच गर्दी आहे. क्राऊड बघा मित्रांनो, भक्तजनांची गर्दी बघा. मला माहिती आहे मी परत परत तेच बोलतोय, पण बघा ना किती गर्दी आहे. किती गर्दी आहे बघा. मुंबईच्या राजाची विजय असो. मित्रांनो हे बघा, व्ह्यू पाहायसाठी बॅनर काढला इकडचा कोणीतरी. हे बघा बाप्पा बघा, आणि मस्त कार्यक्रम चालू आहे आता. मित्रांनो झेपत नसेल तर येऊ नका, पहिलाच सांगतोय. खूप क्राऊड असतो, मजा करायची गोष्ट पण आहे खूप, पण झेपत नसेल तर येऊ नका. बघा एकेला आता चक्कर आली. बाप्पाला बघायसाठी पूर्ण बॅनर पाडलाय बघा, पूर्ण बॅनर पाडला.
बाप्पाचं दर्शन झालं. खूप स्ट्रगल करायला लागला तेव्हा दर्शन झालं. पण बघा बाप्पाच्या पायाचं जवळचं फूल भेटलेलं आहे आपल्याला. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, काला चौकीचा महागणपती आम्ही बघायला आलेलो आणि माझ्या फोनमध्ये चार्जिंग थोडी पण नव्हती, तर या मुलांनी मदत केली, फोन चार्ज करून दिला, त्याच्याबद्दल थँक्यू. मी भेटायला यायचं ट्राय करत नाही, टेन्शन घेऊ नका. हे बघा काला चौकीचा महागणपती. गणपती बाप्पा मोरया. आणि आता गॅस बलून सोडायला घेतलं. एलकोट एलकोट जय मल्हार. मित्रांनो, आपण आता खूप मोठा असा स्किप मारलेला आहे. स्किप बोलू शकता तुम्ही, कारण की मी आता ट्रेननी डायरेक्ट मरीन लाईनला आलो आणि गिरगाव चौपाटीला आलेलो आहे. बघू शकता तुम्ही किती क्राऊड आहे आणि किती भक्त जनार्दनची गर्दी आहे. बघा, मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतोय हा क्राऊड आणि पहिल्यांदा इकडे मी आलो. मोठ्या मोठ्या मूर्त्या पण इकडेच आहेत. खूप सारे बाप्पा बघायला भेटणार आहेत आज. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि क्राऊड तर तुम्ही बघूनच शकता किती क्राऊड आहे. क्राऊड बघा, क्राऊड बघा, क्राऊड. मित्रांनो, प्रॉपर विसर्जन तर नाही बोलू शकत. प्रॉपर विसर्जन फक्त लालबागच्या राजाचं होतं, खूप छान असं. ते उद्या होणार. आणि आपण आता थोडेफार मूर्ती बघा, तुम्हाला दिसत असेल का नाही मला माहीत नाही. बघा, मोठी मूर्ती आहे, ती मूर्ती आहे. आणि तुम्ही पाहू शकता बघा, इकडे मूर्त्या पडलेल्या आहेत छोट्या छोट्या बाप्पाच्या. तर खूप खराब वाटते बघता वेळी, अशा लहान लहान मूर्त्या पडलेल्या आहेत बाप्पाच्या. बघा, तुम्ही पाहू शकता. सगळ्यात चांगलं, सगळ्यात भारी विसर्जन तर आपल्या इकडे होतं मित्रांनो. ते पण तळ्यामध्ये खूप भारी विसर्जन होतं. आणि तुम्ही पाहू शकता इकडे बाप्पाची मूर्ती. हे बघा मित्रांनो, मित्रांनो मला दाखवायला पण वेगळंच वाटते, कारण की इकडे एक मूर्ती नाही आहेत, खूप साऱ्या मूर्ती आहेत खाली पडलेल्या. त्या बघायला पण वेगळंच वाटते. विसर्जन बोललं ना, ते आपल्या तिकडेच खूप छान असं विसर्जन होतं, खूप भारी असं विसर्जन होतं तळ्यामध्ये. आणि इकडे बोललं ना तर तुम्हाला मूर्त्या दिसतात अशा वरती, तर खूप खराब एकच गोष्टीचं वाटते का माणसं चालत आहेत तर त्या मूर्त्यांवर पाय देऊन चालत आहेत, त्या गोष्टीचं खराब वाटते, दुसरं काही नाही. आखणी बघा मित्रांनो, आखणी बघा किती छान वाटते. आखणी खूप भारी वाटते आखणी. 1 hour later. तर मंडळी, फायनली मी आता घरी आलोय आणि आज खूप धमाल मस्ती केली, पण नंतरला थोडं खराब पण वाटायला लागलं का बाबा आपण धमाल मस्ती करतोय विसर्जनासाठी. आणि विसर्जन आपल्या पद्धतीने नाही होत. वेगळंच मी विसर्जन पाहिलं, कारण की आपल्या इकडे विसर्जन खूप छान प्रकारे होतं आणि तिकडे विसर्जन ढकलून देतात डायरेक्ट, तर वेगळंच काहीतरी होतं. तर थोडं खराब वाटत होतं शेवटला, पण हां आज खूप धमाल मस्ती केली आपण. आणि स्टार्टिंगलाच मुंबईच्या महाराजालाच भस्म उडवलं, तेव्हा पूर्ण काला झालं होतं आणि त्या टायमिंगला पूर्ण आमच्या अंगावर भस्म आलं होतं.
तर खूप भारी फिलिंग होती आणि खूप भारी वाटलं तेव्हा. आणि मंडळी लालबागच्या राजाचं दर्शन झालं, चरण दर्शन झालं आणि ते पण खूप छान असं दर्शन झालं. म्हणजे एन्जॉयमेंट करून आलो आणि त्याच्यानंतर आम्ही चरण दर्शन केलं, तर खूप भारी वाटते. आणि मंडळी तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला सपोर्ट करा. तुम्हाला सपोर्ट करायला नसेल जमत तर नाही केला तरी पण चालेल, पण पाय खेचायचा प्रयत्न करू नका. आणि हा ब्लॉग जेवढा शेअर होत असेल तेवढा शेअर करा. बाय बाय.